नमस्कार. मायसेल्फ रोशन आयराव, स्पीड कोटा IIT मेडिकल इन्स्टिट्यूट मालेगाव. आज जवळजवळ 7 वर्षापासून मालेगावमध्ये स्पीड कोटा IIT मेडिकल इन्स्टिट्यूट एक काम करते. आतापर्यंत शेकडो विद्यार्थी MSc CET मध्ये, नीट मध्ये आणि JEE मध्ये रिझल्ट दिलाय ऑलरेडी. आणि मला सांगताना अतिशय आनंदही होतो, कारण जो मागच्या वर्षीचा जो टॉपर होता स्पीड कोटा IIT मेडिकल इन्स्टिट्यूटचा, तो होता 99.89% आणि मालेगाव मधला तो टॉपर विद्यार्थी. आज ही व्हिडिओ बनवण्यामागे आमचा छोटासा एक हेतू आहे. कारण बहुतांश विद्यार्थ्यांना सीईटीच्या फॉर्म बद्दल थोडं कन्फ्युजन आहे. कन्फ्युजन म्हणणे इतपत बऱ्याचशांना अजून माहिती नाहीये. ते म्हणजे सीईटीच्या एक्झाम किती आहेत? तर पहिली गोष्ट म्हणजे सीईटीच्या 3 एक्झाम आहेत. पहिली गोष्ट PCM ग्रुपची एक वेगळी, ज्यामार्फत आपल्याला इंजिनिअरिंगला जाता येणार आहे. दुसरी एक आहे PCB ची, म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, ज्याच्याने आपल्याला फार्मसी सारख्या कोर्सेसकडे आपल्याला जाता येणार आहे. आणि तिसरी एक सीईटी, ती म्हणजे PCB ग्रुपची, पण मात्र BSc नर्सिंग आणि GNM कोर्सेस, जे आपल्याला नर्सिंगकडे आपल्याला जाता येत आहे. बरेचशांना ही अजून हा फॉर्म अजून बरेचशांनी फिलअप केलेला नाहीये. पहिले जे दोन मी तुम्हाला इंजिनिअरिंग आणि फार्मसीचं MSCET बद्दल जे सांगितलं, त्याचे डेट्स निघून गेले आहेत. पण मात्र बरेचसे विद्यार्थी ह्या भरोशावरती होते की आपण PCBचा फॉर्म फिलअप केलाय म्हणजे आपल्याला BSc नर्सिंगला ऍडमिशन भेटून जाईल. तसं होणार नाहीये. तुम्हाला सेपरेट PCBचा, BSc नर्सिंगचा एक्झाम फॉर्म फिलअप करावा लागणार आहे आणि त्याची लास्ट डेट जी आहे ती 28 फेब्रुवारी ही तुमची लास्ट डेट असणार आहे. त्याच्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं लवकरात लवकर हा फॉर्म फिलअप करा. आणि सगळ्यात महत्वाचा अजून एक मेसेज आम्हाला द्यायचा आहे की जसं दरवर्षाप्रमाणे आम्ही क्रॅश कोर्स बॅच घेतो, म्हणजे आम्ही तिला ह्या वर्षी नाव दिले डू ऑर डाय बॅच, ज्याची बॅच चालू होते 1 मार्च पासून. आता तुम्ही विचार करा, 1 मार्च तर शनिवार येतो. शनिवार आणि रविवार हे 2 दिवस जे असणार आहे, तुमचे जे 11वी आणि 12वी मधले जे तुमचे वीक पॉइंट्स आहेत, फॉर एक्झाम्पल कॅल्क्युलेशन, फॉर एक्झाम्पल टेबल्स, फॉर एक्झाम्पल आपले पिरियडिक टेबल अजून लक्षात नाहीये, तर हे जे काही बेसिक्स काम आहेत जे आपल्याला 2 दिवसामध्ये करायचे आहेत. आणि त्यानंतर 3 तारखेपासून आपण आपला सिलेबस चालू करणार आहे. म्हणजे आपल्याला काम करण्याआधी थोडी मशागत करावी लागणार आहे 2 दिवस, आणि मग आपण आपल्या कामाला सुरुवात करणार आहोत. तर ज्या विद्यार्थ्यांना या कमी कालावधीमध्ये ज्यांना रिझल्ट काढायचा आहे, तर त्या विद्यार्थ्यांसाठी ही एक महत्वाची गोष्ट असेल की येत्या 1 मार्च पासून आम्ही जी क्रॅश कोर्स म्हणजे डू ऑर डाय बॅच चालू करतोय, त्याचे ऍडमिशन चालू झालेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं त्यांनी लवकरात लवकर क्लासला संपर्क करावा किंवा क्लासला येऊन तुमचं ऍडमिशन कन्फर्म करून घ्यावं. आणि जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेलाच आहे, तुम्ही तो चेक करून घेऊ शकता आणि त्याच्यावरती कॉल करून तुम्ही पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊ शकता. काही अडचण असेल तुम्ही त्याच्यावरती आम्हाला विचारू शकता. धन्यवाद.